तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मी तुमचा मित्र राहुल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज घेऊन आलो एकदम नवीन आणि धमाकेदार असा तोरणा किल्ला. त्या तोरणा किल्ल्याबद्दल आज आपण जाणून घेऊया थोडं, की तोरणा किल्ला हा स्वराज्यातील पहिलं असं शिलेदार म्हणून ज्या किल्ल्याला महाराजांनी जिंकला, त्या किल्ल्याला आज आपण भेट देणार आहोत. 5 मित्र आहेत नवीन जमलेले. सौरभला तुम्ही ओळखताच, आमची खर्रा पार्टी जी लास्ट टाइम झाली ती. हे सौरभचे मित्र. सर नाव सांगा तुमचं? शुभम भोयर. हे शुभम भोयर सर म्हणून आले. त्याच्यानंतर निरंजन, आमची कलावंती दुर्गाला ओळख झाली होती. सांग तुझं जरा. मी निरंजन चौधरी. कलावंतीला सरांनी आमची ओळख झाली होती. त्यानंतर मग सरांचं नामचं नियोजन झालं की आज तोरणाला जायचे आणि आज आम्ही तोरणा सर करतो. दुसरे आमचे सर. माझं नाव गौरव कुंगाटकर आणि हा माझा पहिलाच ट्रॅक आहे. सो माझा काही एक्सपिरियन्स नाही ट्रॅकबद्दल. एक्सप्लोर तरी बघू कसं एक्सपिरियन्स राहते आणि कशी फिलिंग राहते ट्रॅकची. तरी आम्ही दोघं तो रेग्युलर होतो. निरंजन पण रेग्युलर आहे, पण अचानक भयानक मध्ये सर आमचे नवीन मध्ये डायरेक्ट आलेले. तर बघू आज काय होतंय. थ्रिलिंग म्हणजे होणार, तर मजा येणार आहे. खूप एक गोष्टी होणार आहेत अशा आज, कारण की आमचे सर जे नवीन आहेत किंवा जे जुने आहेत, तर तोरणा किल्ला माझ्यासाठी तरी नवीन आहे. तुमच्यासाठी हा झालेला असेल, एक्सपिरियन्स असेल, तुम्हाला माहीत असेल तोरण्याबद्दल. पण माझ्यासाठी हा माझ्या लाईफमधला पहिला तोरणा किल्ला आहे जो बाकीचे गड किल्ले केले मी, पण स्वराज्यातील जो पहिला आहे तो तोरणा आता आम्ही एक्सप्लोर करणार राजगडला. आणि इकडनं जर आपण बघितलं तर हा जातो आपल्याकडे तोरणाला. तर या आता 2 गोष्टी आपण कव्हर करणार आहेत. तर आपण या संडेला आता तोरणा कव्हर करू आणि त्याच्यानंतर बघूया. तर तोरणाला जे पहिलं नाव होतं शिवाजी महाराजांनी ठेवलेलं, तो प्रचंडगड होतं. तर चला त्या ट्रॅक केले, तेवढे ट्रॅक केले. तेवढं दम लागतो ना, असं वाटतं आमचा पहिला ट्रॅक आहे. आणि ज्या भाऊचा पहिला ट्रॅक आहे सरळ पुढे, आणि आपल्याला तिथं जायचं आहे. तो आहे तोरणा. या रस्त्याने आपल्याला आता जायचं आहे. परत एक चढती आहे, तो एक, त्याच्या पुढचा एक, असे 2 ट्रॅक आपल्याला कम्प्लीट करायचे. ही आमच्याबरोबर दुसरे ट्रॅकर एक्सपिरियन्स. हे निरंजन आणि आमचे कार्यकर्ते, कर्मचारी, अध्यक्ष. 20 ट्रॅक करणारे आमचे सौरभ सर. आणि सर्वात लास्ट राहणार आहे. सगळ्यांना समान संधी समोर जाण्याची. असा आमचा ट्रॅक चाललाय. अरे बाबा डॉगी बघ. परत थोड्या अंतरापूर्वी अजून एक बोर्ड लागलाय. त्या बोर्डवरचं ना थोडा इतिहास वाचून घेऊया आपण. मी तुम्हाला पण दाखवतो, तुम्ही पण बघा. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करत असताना 1647 मध्ये सर्वप्रथम घेतलेला हा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले, म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला असे ठेवण्यात आले. महाराजांनी गडाची पाहणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नाव बदलून प्रचंडगड असे ठेवले. या किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडच्या बांधणीसाठी केला होता. तोरणा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आजपर्यंत उपलब्ध नाही. येथील लेणीच्या आणि मंदिरांच्या अवशेषाप्रमाणे हा शैवपंथीयांचा आश्रम असावा. इसवी सन पूर्वी 1470 ते 1486च्या दरम्यान बहमनी राजवटीसाठी हा मलिक अहमद याने किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी 5000 इतका खर्च त्यांनी तोरणा किल्ल्यावर केला. छत्रपती संभाजी महाराजांनी निर्गुण हत्या झाल्यानंतर हा किल्ला मुघलांकडे गेला. शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात घेतला आणि पुढे इसवी सन 1704 मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला. याचे नाव फुतेलबेग म्हणजे दैवी विजय ठेवले. पण परत 4 वर्षांनी सरनोमत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून पुन्हा गड मराठ्यांच्या ताब्यात आणला. यानंतर तोरणा कायम स्वराज्यात राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मुघलांना दिले त्यामध्ये तोरणा महाराजांकडेच राहिला आणि लढाई करून जिंकला. असा हा मराठ्यांनी मुघलांनी जो जिंकला लढाई करून, फक्त हा जे किल्ला आहे, बाकीचे त्यांनी एकदम म्हणजे छपरीगिरी धोकाधडी करूनच घेतलेले आहेत. तर चला, हे पहिलं बोर्ड झालेलं आहे. आम्ही आता सगळे जाऊन तोरणा चढायला सुरुवात केलेली ना, आम्हाला अजिबात थकवा जाणवत नाही. म्हणजे आम्ही थांबत पण नाही. भले आम्ही आता ते दुकान लागलं तिथं 8 तास बसलो. तर मित्रांनो, तोरणा किल्ला एवढा सोपा आहे ना की तुम्हाला मी ना बोलू शकत नाही, एवढा सोपा किल्ला आहे. म्हणजे आम्हाला असं वाटत नाही की एकदम थकवा वगैरे काय. बघा तुम्हाला एवढा रस्ता बाहेर दाखवतो ना मी, की खूप छान आणि एकदम सुंदर. म्हणजे असं अवघड काय नाही, सपाट तरी लागणार आहे. आता बघा तुम्हाला माझ्या मागे दाखवतो बघा. हे बघा, असा हा डोंगर पार करायचा, ती रेलिंगने जायचं आणि तिथं वर. म्हणजे किती सोपा किल्ला बघितला तुम्ही. याच्यापेक्षा सोपा किल्ला तुम्हाला कुठलाच भेटणार नाही सह्याद्रीत. राजगड असो कुठला असो, एकदम सोपा किल्ला आहे. म्हणून मी तुम्हाला ट्राय करेल, तुम्ही पण या. थकवा तर आम्हाला अजिबात ताकद नाही. आता तर थकलेलो तर नाही आम्ही, पण चला जाऊन बघूया. अजून ते काय आमचे नवीन सर त्यांच्याकडे चांगलं वाटतं, बाकी काय नाही. तर आम्ही थकत नाही. आमची किती ट्रॅक खूप ट्रॅक झाले. आपल्याला असले आता चढण्यासाठी असं पायवर लागलेली आहे. तर रेलिंग वगैरे दिसते बघा बाजूला. रेलिंग वगैरे पकडून जायचं आपल्याला. चला
लगेच पकडून जायचं आपल्याला. तर आपल्याला आता नजीक असा गड येऊन पोचलाय बघा, माझ्या मागे दिसतोय हे बघा. आणि चांगला तर अशा रीतीने आपल्याला आता दूर लागली आहे. इथून आपल्याला आता सर्कस चढून जायचं. तर चला जाऊया. हा पहिला बुरुज लागला आपला आता. थोडीशी शनी मूर्ती पाय वाटे, छोटासा रस्ता, एक माणूस जाईल एवढा. त्यांच्या वेळेस तर असं सपोर्ट नाही, रेलिंग वगैरे काही नव्हते. तरी पण ते कसं जायचं. मेरा सपोर्ट गोमुख दरवाजाची कॉपी सेम म्हणजे गोमुख दरवाजा दिसतो आता जो दरवाजा तुम्ही बघतो ना आपण, रायगडावर पण सेम दरवाजा असा आहे. हा गोमुख दरवाजा टाईप आहे. या दरवाजाचं बनवण्याचं कारण एकच असतं की कुठलाही शत्रू डायरेक्ट हमला करू नये, आणि हमला जरी करायला आला तर एक्झॅक्ट त्याला तेवढा वेळ मिळावा किंवा बुर्जावरून आपल्याला जास्तीत जास्त हमला करता यावा, म्हणून असा बुर्जाची आकारणी. हे बघू शकता तुम्ही. आता जर आपण गेटनी वर आलो, दोन आपल्याला खोपण्या लागल्यात. खोपण्यानंतर आपल्याला दरवाजा दिसतो जो अखंड एकदम टोकदार अशा लोखंडाने त्याला हे केलेला आहे. कुठलाही शत्रू मारा करेल तो जखमी झाला पाहिजे या अवस्थेत त्याचा दोर लागतो. साखळी बघितली ते दिसते. त्यानंतर आपल्याला अशी छोटी पायवाट लागते. छोटी पायवाट म्हणजे अशी की दोन शिपाई जर तिथं असतील तर बाकीच्यांनी वर लक्ष देणार आहे. तर आपण या छोट्या रस्त्याने वर जाऊन बघूया. त्याच्यानंतर बुरुजावर आलो आपण, जे की बुरुजावर आलो असा बुरुज लागतो. बुरुजानंतर आता आपल्याला हा तोरणं दिसतो बघा, बुरुजाचं स्टेशन बघा असं दिसतं बघा. आणि हेच आपण इकडनं बघूया. या रस्त्याने आता आपण वर आलो. वर आल्यानंतर आपल्याला हे असं बुरुज दिसतो. बुरुज दिसल्यानंतर असा आपल्याला राईट टर्न दिसतो. ह्याच्यातले कुठलाही शत्रू जर हमला करायला आला त्याला एक्झॅक्टली डायरेक्टली हमला करता न यावा व वर्ण शिपायाने त्याच्यावर हमला वगैरे करून किंवा गरम तेल व दगड वगैरे टाकून त्याच्यावर हमला रोखता यावा, दरवाजा त्याला तोडता नाही यावा, असं या प्रकारचे दरवाजाचं स्ट्रक्चर आहे. तर चला तर अजून बघूया. तुम्हाला दाखवलं मी आता तोरणा देवीचं हे मंदिर आहे आणि इथून आता पुनर्वसनाचं पूर्ण याचं काम चालू आहे. इकडे परत एक जुनं बांधकाम दिसते. बहुतेक तळ वगैरे असावं किंवा पाण्याचं एक टाकं वगैरे असावं. तर चला जाऊन बघूया. आता आपण त्या गेटमधनं मध्ये आलो ना, मध्ये आल्यानंतर आपल्याला तोरणगडाचा स्ट्रक्चर दिसतं म्हणजे नकाशा मॅप दिसतो. तो मॅप तुम्हाला आता दाखवतो बघा मी. चला तर या रीतीने हा बघा, हा अशा रीतीचा मॅप आहे. मॅपमध्ये दिले बालेकिल्ला, बुदला माची, कोकण दरवाजा, बिन्नी दरवाजा, खंजार माची, वाघ दरवाजा, मेंगाई देवी मंदिर, 4 नंबर तोरणेश्वर महादेव मंदिर, बिन्नी दरवाजा, तोरणाजाई मंदिर आणि लक्कडखाना आणि पाण्याची टाकी. आता याच्यात आपल्याला लक्कडखाना आणि पाण्याची टाकी दोन इथंच आहेत. म्हणजे आपण बरोबर बिन्नी दरवाजाने पहिल्या याच्यातनं आलो. पहिल्या याच्यातून त्याला बिन्नी दरवाजा म्हणतात, जो गोमुखच्या टाईपचा आकाराचा आहे तो बिन्नी दरवाजा. त्याच्या पुढे आल्यानंतर मॅप दिसतो. मॅपच्या पुढे बघितल्यानंतर ना लगेच पाण्याचा टाका लागतो आपल्याला. त्याला पण जायचं. हे बघा खोकड टाके म्हणतात. हा इथं खोकड टाके दिले, तो इकडे एक्सप्लोर करून हा खोकड टाके दिसतो. आणि इथून आल्यानंतर लक्कडखाना आहे, हा इकडे लक्कडखाना आहे, तो बघूया आपण. तर सर्वात आधी आपण पाण्याची टाकी बघू. पाण्याच्या टाकीची डिटेल्स दाखवतो, त्याच्यानंतर मग आपण लक्कडखाना एक्सप्लोर करू. दोघांपैकी एक जवळजवळ लेफ्ट साईडला, लेफ्ट अँड राईटला आहे, ते दोघं एक्सप्लोर करू. आणि तोरणा देवीचं मंदिर तर तुम्हाला दाखवलंच, ते इथून सुद्धा दिसतं आपल्याला बघा. हा बिन्नी दरवाजा दिसतो बघा, ज्या गोमुख आकाराचा दरवाजा म्हणतो ना आपण, तो बिन्नी दरवाजा तो तिथं आहे. थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला असं खोकड टाका लागतो. हे पाण्याचे टाके हे असं दिसतं बघा. आता खोकड टाक्यापासून आता आपण वर जाऊ, इकडे बघूया काय आहे. पुढे आलं का तर मेंगाई देवीचं मंदिर लागतं. मेंगाई देवीच्या मंदिरापासून इकडे महादेव मंदिर लागतं. महादेव मंदिर आणि मेंगाई देवीचं मंदिर, तिकडे कोकण दरवाजा. चला देवीचं दर्शन करूया. मेंगाई देवीच्या मंदिरात आला की दर्शन टेंट वगैरे लावून रेस्ट वगैरे करू शकतो आपण. म्हणजे रात्री जर तुम्ही येऊ शकता तर रेस्ट वगैरे सुद्धा करू शकता किंवा टेंट वगैरे लावू शकता. आता इथून एक्सप्लोर करू.
मित्रांनो, मेघा देवीच्या जेव्हा मंदिरात येतो ना आपण, मंदिरात आल्यानंतर ना आपल्याला बरोबर देवीचं वगैरे दर्शन घेतल्यानंतर लेफ्ट साईडला आपल्याला नकाशा दिसतो. अशा रीतीने नकाशा आहे बघा. तुम्हाला एक पूर्ण स्ट्रक्चर दिलेलं आहे आपल्याला तोरणा आता फोर्टचं तोरणा फोर्टचं. आपण जा गौऱ्या जाऊ दे मग तुझ्या मागे जा. हे आहे महादेवाचं मंदिर. आता समोरून जेव्हा बघितलं ना आपण मेंगादेवीचं मंदिर, हे महादेव मंदिरानंतर कोकण दरवाजा आणि फ्रंटला जर बघितला तो राजगड दिसतो आपल्याला बघा. बालेकिल्ला वगैरे दिसतो. आता ब्लर वगैरे म्हणजे धुकं वगैरे थंडीचा मौसम म्हणून एवढं दिसत नाही, पण त्या बुर्जावर जाऊन आपण एक वेळा चेक करू. आता या बुर्जावर चढून बघूया आपण. बुर्जावर चढून आपलं काय काय एक्सप्लोर करतो, काय काय दिसतं ते बघूया. तिथं मंदिरात नकाशा दिला होता, त्या नकाशाप्रमाणे आपण बघितलं काही गोष्टी. बघितल्यानंतर बघा आपल्याला पार आपण आता तिथून आल्यानंतर आपल्याला परत त्या दिशेने खाली उतरायचे. खाली उतरल्यानंतर त्या खाली उतरल्यानंतर त्या बुर्जावरून राजगड दिसतो आपल्याला. तिथून तो आल्यानंतर परत इकडनं असं उतरून असा आपल्याला परिसर दिसतो बघा. हा असा खाली टोटल परिसर दिसतो. परत ह्या बुर्जावरनं परत असा बुरुज आपल्याला कव्हर करत 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 हा तिकडे जायचा. तिकडनं परत तिकडे खाली उतरून तिथं खाली उतरायचं. तिथून तिथं बुरुजला जायचे. म्हणजे या गडाचा विस्तार जो आहे तो खूप मोठा आहे, खूप मोठा. तर आता आपण बघणार आहोत. परत इकडून थोडं इकडे पाण्याची टाकी लागली बघा आपल्याला. हे एक पाण्याचं टाकं लागलंय. परत तिथे उतरून परत एक तो पाण्याचं टाकं आहे का काय ते पण चेक. आता आम्ही मग पुढे पाण्याचं टाके बघितलं. आता इथं बघू. इथं मला वाटतं धान्य कोठार किंवा सोनं ठेवण्यासाठी रांजण वगैरे बी असावं, असं काहीतरी असावं. तर चला इथं खाली उतरून बघूया आता आपण. तर या रीतीने आता खाली उतरलोय. खाली उतरल्यानंतर बघू शकतात ना हे असं हे इथं दिसतं बघा. आता हे तुम्हाला दाखवतो मी जवळ घेऊन. तुम्हाला दाखवतो. हे एक अजून एक तिकडे आहे आणि हे एक इकडे. असा स्ट्रक्चर दगडाखाली कोरलेलं भेटलो खाली. हे बघा असं दिसतं बघा. हे बहुतेक रांजणीचे काहीतरी असं दिसतंय. आणि तुम्ही पार असं दगडामध्ये खाली तिकडनं मेंगा देवीचं मंदिर आणि महादेव दरवाजापासून जर पुढे आलो ना आपण तर आपल्याला कोकण दरवाजा लागतो. कोकण दरवाजा स्ट्रक्चर दिसतं बघा मला वर नाही गेलं. आणि ते ह्या साईडने आपल्याला वर आहे. त्याच्यानंतर कोकण दरवाजाच्या वर जेव्हा आपण आहे आपल्याला स्ट्रक्चर दिसतं आणि कोबण्या वगैरे दिसतात. तिथून या रस्त्याने आपल्याला परत खाली उतरून कोकण दरवाजाच्या आपल्याला परत एक पुढे एक कोकण दरवाजा कव्हर करायचा. ओके इकडनं जाऊन कोकण दरवाजापासून ही बघ रेलिंग वगैरे इकडेची रेलिंग वगैरे क्रॉस करून आपल्याला परत त्या बुर्जावर जायचं. त्या बुर्जावरून क्रॉस करून आपण पुढे येऊ परत. चला जाऊन बघूया. ती पण खालून येण्याची असेल. ही एक आता माती बघू आपण बुरुज. आता या बुरुजाच्या आतून प्रवेश करून आपण आता जाऊया. ठीक आहे बघा एक साईडने राहू शकतो. एवढी ही बुरुजामध्ये ही दरवाजा आहे. त्याला वाकून जावं लागतं. जाऊन बघूया चला. बाहेर निघाला एवढाच रस्ता आहे.
वरनं असं दिसतं बघा, जे खालून आपण आता एकदम रस्त्याने चालत आलो ना असा बुरुज दिसतो, हा त्याचा सरफेस वरचा, आणि मध्ये फक्त एक माणूस एंट्री करून एवढा फक्त रस्ता इकडनं हे पायवाटने उतरलो ना आपण, हे उतरल्यानंतर असं दिसतं इकडनं फक्त एक माणूस एंट्री करून एवढाच रस्ता. आता आपण कोकण दरवाजापासून आता कमीत कमी एक तर 5 किलोमीटर अंतरावर आलो आहे. तर आता आम्ही जिथं उभं आहे इथून आपल्याला कोकण दरवाजा दिसतो समोर, कोकण दरवाजा. तर कोकण दरवाजाच्या मार्गाने आपण असं असं चढत चढत आता या रस्त्याने इकडे आलाय. आपल्याला ती माची कव्हर करायची, त्या माचीवरनं तो राजगड दिसतो बघा समोर. इथे कुठं पोल्युशन रे? माझं नाव स्वपन जोरकर आणि हे आता आपण आहे हे बुदलामाचीचा एरिया आहे. ओके. आणि तिथून खाली येतो रणतोंडी. ओके. याच्या खालती मी 2 टोकं आहेत. जर खालनी जर येताना माणूस ना तो रडकोंडीच येतो, त्याच्यावरून त्याचं नाव रणतोंडी बरोबर ठेवलेलं आहे. आणि तो समोरचा दिसतोय आपल्याला तो भगत दरवाजा आहे आणि त्याच्या पलीकडे दिसते ते झुंजारमाची. ओके. आणि तो वरचा जो येतो आपला तो वरचा तो गोल दिसतोय आकाराचा, म्हणजे त्याचा एकदम असा हत्तीवाणी आकार आहे, त्याला हत्तीबाळ बुरुज म्हणून म्हणतात. ओके. तर अशा रीतीने आपण बुदलामाचीला येऊन पोचलेलो आहे. बुदलामाची कव्हर करू, मग इथून आपला परतीचा प्रवास चालू करू. मग आपल्याला परत झुंजारमाची बघायची आहे. बुदलामाचीचा बोर्ड लागला आहे, हे बुरुज हा एवढा कव्हर करून मग आपण आता परत आपल्या रिटर्न जाण्यासाठी निघू. मग झुंजारमाची कव्हर झाली मग आपल्या परतीचा प्रवास. वाडा आहे की ऑफिस आहे काय माहिती, पण तरी बघूया. हे कुठलं तरी ऑफिसच असं दिसतंय. हे एक असं कुठलं वाड्याचं किंवा एक अवशेष सापडतं. त्याच्यानंतर इथून समोर आल्यानंतर असं एक आपल्याला हे दिसतं झुंजारमाचीचा बोर्ड दिसतो. म्हणजे या झुंजारमाचीच्या बोर्डला बहुतेक खाली उतरून वर जायचं आहे असं काहीतरी. ही एक माची दिसते. तर चला बघूया या माचीवर अजून कुठलं दिसतं ते बघूया. तर मातीसाठी एक बुरुज नाही येतं, इकडनं असं दोरीने उतरावं लागतं बघा आपल्याला. दोरीच्या साह्याने उतरून परत मग आपल्याला इकडे जायचं आहे. तो दिसतो आपल्याला झुंजारमाची. झुंजारमाचीकडे जाण्यासाठी जी वाट आहे ना ती खूप अवघड आहे. अवघड म्हणजे रोपच्या साह्याने उतरावं लागतं आणि एक निसरडी वाट आहे, तिथं पडण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. तर अशी ही झुंजारमाचीला जायचं. तर जवळून पोचलो आपण. व्हेरी स्केरी, व्हेरी स्केरी. ते गँग यायच्या पहिले आपण तिथं पोहोचू. तर बघा हे आपल्या मागं दिसते झुंजारमाची, जिथं जायचं आपल्याला झेंडा वगैरे दिसतो. बिगा बनतोय. तर चला आपण एक झुंजारमाची शेवटचा लास्ट पॉईंट आहे हा तेवढा कव्हर करू आणि तो झाल्यानंतर मग आपला परत तिथून खाली उतरून या साईडने खाली उतरावं लागतं. तिकडून खाली उतरून आल्यानंतर अशी एक आपल्याला गुप्त वाट दिसते बघा. या गुप्त वाटेने आपल्याला झुंजारमाचीला जाण्यासाठी रस्ता आहे. जेवढं म्हणजे थोडं तर झुंजारमाचीला आपण आलो. इकडनं आपल्याला आता जायचं आहे आणि सौरभ पण उतरतोय. उतर सौरभ. सौरभ उतरला. त्याच्यानंतर आता चला असा आपल्याला थोडासा छोटा रस्ता लागतो झुंजारमाचीला जाण्यासाठी. या हिशोबाने फक्त एवढी आहे. आता सौरभ निघाला असा आपल्याला बुरुज लागतो. ही एवढीच वाट आहे फक्त झुंजारमाचीला जाण्यासाठी. हे बघा एवढ्याच वाटेने आपल्याला पुढे जायचं आहे. तरी हा बुरुज कव्हर झाला. इकडून दिसते आपल्याला झुंजारमाची. असा केबल आपण केबल उतरणार. उतरू आपण
आता आपण झुंजार माचीच्या वर आहो. वर इथून थोडंसं खाली एक्सप्लोर करू आपण. चला. पाण्याचं टाकं लागतं आपल्याला. जसं पाण्याचं बहुतेक इथे शिपाई वगैरे असेल त्यांना पिण्या वगैरेसाठी वगैरे हे दिलं गेलं असावं. इथून झुंजार माचीचं असं दृश्य दिसतं बघा. इथून असं गेल्यानंतर आपल्याला ही थोडीशी गुफा वगैरे लागते, म्हणजे एकदम स्ट्रक्चर बोगद्यासारखं. आणि तिथून आता आपण जाऊ इथून बघायला. पकड मित्र, माझ्याकडे पुरा बंद झाला ना. ओके. असा आपण रस्ता आहे पूर्ण बोगद्यात खोरलेला. इकडून असं दिसतं. आपण बाहेर निघतोय. बाहेर निघून आपण या दरवाज्यापासून बघू. त्या लोकांची हाईट केवढी असेल बरं ना, किती खिडकीची लेवलला म्हणजे दिसण्यासाठी. आणि कसं आहे, शत्रूने आक्रमण जरी केलं तर एक साथ जास्त लोक नाही येऊ शकावं असं. ते पायरेत झुंजार माचीला वर जाण्यासाठी. इथून थोडं पुढे बघू आपण. थोडं बघू, कारण की तिथं 2 दरवाजे होते जे गुप्त होते. बहुतेक तो चोर दरवाजा आहे का काय माहीत नाही, पण दिसत तर तसे होते. ते 2 बघू. ही एक परत पाण्याचं टाकं लागतं. ही एक शिपायासाठी एक खोपणी लागते. बहुतेक पाण्याचे टाकं किंवा टॉयलेट काहीतरी असावं. इकडून परत बघा. हे अजून छोटासा चोर दरवाजा आहे का काय काय माहिती. कुठला शिपाई इथं येऊ शकणार नाही, काय नाही. म्हणजे इकडे रस्ता नाही, फक्त एवढंच दिलेली पायवाट आहे. ह्याच्या पुढे पायवाट त्यांनी दिलेली नाही आहे. आणि हा दरवाजा एवढंच नॉर्मल. म्हणजे एक शिपाई इथं बहुतेक राखण करायला त्याला इथं ठेवला असेल की तू इथंच बसायचं, इथून लक्ष ठेवायचे कोणीतून कोण जातं, बस एवढं. त्याच्यानंतर आता पण परत मागं निघाल्यानंतर परत आपण जाऊया इकडे. इथं बघूया. आपण एक गुप्त दरवाजा बघा. चोर दरवाजा सारखाचे या खोबणे दिलेले आहेत. म्हणजे इथं तुम्ही दरवाजाची कडी वगैरे अटकवू शकतात. आणि इथं तो रोलर लावून दरवाजा पॅक करू शकतात, असं इथं दिलेलं आहे. माझ्या मागे दिसणारा हा चोर दरवाजा एकदम नॉर्मल दिसतो बघा, छोटासा आहे. इथून असं दिसतो. हा जास्तीत जास्त एक माणसाला वाकूनच यावं लागेल एवढी याची कंडिशन आहे. आणि इथून बघा सरळ एक गावात दिसतो. बाहेर आलो का असा रस्ता दिसतो बघा. इकडनं अशा पायऱ्या दिलेल्या आहेत. ह्या पायऱ्याने आपल्याला वर चढून म्हणजे लवकर कोणाला कळत नाही की हा चोर दरवाजा आहे का काय, कारण की दरवाजावर लावला तर विषय संपला. असा बुर्ज जवळचा आहे. वरती एक शिपाई असेल लक्ष वगैरे ठेवण्यासाठी, किंवा कोणी गुपित येत असेल तर त्याच्यावर दगड वगैरे मारा किंवा दारुगडाचा मारा करण्यासाठी असा. मग इथून आपलं बहुतेक बुर्जाचं संपतं. म्हणजे मग इकडे काय नाही, नॉर्मल इकडे बुर्जच आहेत. मग ही चढायसाठी हा रस्ता. मग असा बुर्जाचा वाट चालू होते. इकडे हे असं झुंजार माचीला येण्याचा रस्ता तो दिसतो. तिथून या पायऱ्या वगैरे. आणि ही बॅक साईडला झुंजार माची. असा हा तोरणा किल्ला आज इथंच समाप्त होतो. याच्यासाठी एवढंच होतं. तर आजचा ब्लॉग आपण इथंच संपवूया.
भेटूया नेक्स्ट संडे. जर चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असेच जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर मला मोटिवेट करा, कमेंट वगैरे करा आणि मी नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. तुमचा सपोर्ट असू द्या. नवीन आपण गड किल्ले प्रत्येक रविवारी ट्राय करतो. तर चला आजचा व्हिडिओ इथेच समाप्त करूया.